बीड जिल्ह्यातील नेकनूर गावातून मोठी बातमी समोर येते आहे। किरकोळ रस्ते वादानंतर हिंसाचार उसळल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार बंकट स्वामी मंदिरातील हरिनाम सप्ताहासाठी काही महिला आणि लहान मुले रिक्षाने जात असताना रिक्षाचा दुसऱ्या वाहनाला धक्का लागला। त्यानंतर वाद वाढत रिक्षा चालकासह रिक्षातील महिला आणि मुलांवर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आलाय। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी नेकनूर पोलीस ठाण्यात धाव घेत न्यायाची मागणी केली। दरम्यान पोलीस स्टेशन बाहेर गोंधळ आणि दगडफेक झाल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी सीसीटीव्ही आणि व्हायरल व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू केले असून दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे। सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। काय आम्ही आलो बसलो होतो रिक्षामध्ये, ते आला पाठीमागून धडकले त्याने रिक्षाला आणि एवढीच वाट रस्ता होता हो त्या ह्याच्यामधून घातली त्यांनी गाडी आणि मी बाळाला घेऊन बसले, ही माझ्यापाशी बसली होती आणि ते पुढे रिक्षा चालित होता आणि पुन्हा ते दुसऱ्या माणसाने समोरून गाडी घातली। दर्शनाला चाललो होतो मठात, तिथे सप्ताह चालू होता, त्याच्यामुळे मी बिडून येताना मला ह्याच्यामध्ये अडवलं, मागून गाडी धक्का दिला त्याने, मी थोड्या जागात ते पडला। बरोबर तो मोहरे आले, ते त्याने हाणमार केली, माझ्या बहिणीला पण मारलं, लहान लहान लेकरं होते त्यांना पण गचंड्या झाल्या सगळ्या। मी पुरा मठात चाललो होतो, मग त्यांनी मला भरपूर मारलं, बहिणीला पण मारलं। कोण होते मारणारे आणि कशामुळे नेमकं मारायला? ते पाठीमागून आलता, मी समोर चालत होतो, माझ्या पाठीमागून गाडीला धक्का दिला, तो पडला, समोर मी थांबलो, मग ते आल्यानंतर त्यांनी मला हाणमार केली। स्टेशनला येत होतो आणि पुढे येताना आम्ही गाडी येत होती, रिक्षा होता आणि मागून गाडी आली, त्याला मी थांब म्हणते थांब, तरी त्याने आम्हाला ठोकलं आणि त्याने गाडी सोडून दिली आणि पुढे पळत आला आणि एक दोन गाडीवाले होते, ह्यांचेच होते, त्यांनी थांबवलं रिक्षावाल्याला। त्यांनी थांबवलं की त्यांनी गचुर धरलं, माझं धरलं अगोदर, नंतर त्याचं धरलं, मग मला दोन चापटी मारल्या, मला असं ढकललं आणि त्याला भरपूर मारलं, त्याला चक्कर आले, ते बेशुद्ध पडला। आम्ही उचलतो, ते मला उचला ना तरी वरून आम्हाला मारते, आम्ही दादा बोलते 4 वेळ, दादा नको दादा काय झाले सांग, तर त्याने तरी मारतच होता वरून आम्हाला। हे सगळे आरडत होते गाडीत, ते बाळ होतं माझ्या मांडीवर, ते बाळाला पण हिसकावून घेतलं, ते खाली पडलं, हिला मारलं। मी असं पाहिलं की ते एवढीशी जागा होती आणि त्यातूनच ते आले आणि मुद्दाम त्यांनी रिक्षाला क्रॅश मारला आणि आम्ही थोडं पुढे आलो आणि त्यांनी गाडी पाडली आणि मग ते आले, माझ्या मामाला असं कॉलर धरली, मारत होते, मम्मीला नंतर देशातून असं गचोड धरलं आणि तिला पण मारलं 2-3 चापट्या, मला पण 4-5 चापटे मारल्या।